तुम्ही कशा प्रकारे एसडीओ, कलेक्टर, आयजी, जजेस, डीआयजी, एसपी किंवा यापैकी कोणत्याही उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीवरती केसेस दाखल करू शकता जर यांनी कोणता क्राईम केला असेल तर. तुमच्या विरुद्ध, तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध किंवा तुमच्या समोर कोणीही क्राईम करत असेल, तो यापैकी कोणताही व्यक्ती असू शकतो, उच्च पदावर असणारा व्यक्ती असू शकतो. तर यांच्यावरती केस कशा प्रकारे दाखल करता येईल जाणून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर जशा प्रकारे राष्ट्रपतीला प्रोटेक्शन आहे, राज्यपालाला प्रोटेक्शन आहे की जर त्यांच्याकडून कोणता अपराध झाला असेल, परंतु त्यांच्याकरिता एक कंडिशन दिलेली आहे की ते पदावर असताना कोणताही अपराध करत असतील, मग तो कितीही मोठा अपराध असो, त्या कंडिशनमध्ये जोपर्यंत ते त्या पदावर आहेत तोपर्यंत भारतीय संविधानातील आर्टिकल 361 त्यांना प्रोटेक्ट करतो. त्यामध्ये म्हटलेले आहे की नो क्रिमिनल प्रोसिडिंग्स व्हॉटसोएव्हर शॅल बी इन्स्टिट्यूटेड ऑर कंटिन्यूड अगेन्स्ट द प्रेसिडेंट ऑर द गव्हर्नर ऑफ अ स्टेट इन एनी कोर्ट ड्युरिंग हिज टर्म ऑफ ऑफिस. त्यानंतर म्हटलेले आहे की नो प्रोसेस फॉर द अरेस्ट ऑर इम्प्रिझनमेंट ऑफ द प्रेसिडेंट ऑर द गव्हर्नर ऑफ अ स्टेट शॅल इश्यू फ्रॉम एनी कोर्ट ड्युरिंग हिज टर्म ऑफ ऑफिस. परंतु पदावरून हटल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करता येईल. याच प्रकारे हे जे लोकसेवक आहेत, मग ते जजेस, कलेक्टर असो किंवा आयजी, डीआयजी, एसपी असो, हे जेवढे ऑफिसर्स आहेत हे लोकसेवक आहेत. जर यांनी कोणता क्राईम केला, कोणाही सोबत त्यांनी कोणताही क्राईम केलेला असेल, परंतु हे जेव्हा क्राईम करत होते तेव्हा ते जर ऑन ड्युटीवर असतील, आपले कर्तव्य पूर्ण करण्यात व्यस्त असतील आणि त्यावेळी त्यांनी कोणता क्राईम केलेला असेल, तर त्या कंडिशनमध्ये परमिशन घ्यावी लागते. बघा, कोणताही क्राईम एखाद्या व्यक्तीसोबत झालेला असेल आणि तो जर कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये मोडत असेल, कोणता तरी गंभीर अपराध त्याच्या विरुद्ध झालेला असेल, तर तो सरळ पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ शकतो या सर्वांविरुद्ध. परंतु प्रॉब्लेम हा आहे की इतक्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शक्यता जास्त आहे की तुमची एफआयआर ही दाखलच केल्या जाणार नाही, पोलीस हिम्मतच करणार नाही. यानंतर तुम्ही एसपीला ॲप्लिकेशन देऊ शकता, परंतु येथे सुद्धा तुमच्या ॲप्लिकेशनवरती कारवाई होईल याचे चान्सेस फार कमी आहेत. त्यानंतर तुमच्याकडे लास्ट ऑप्शन आहे कोर्ट. कोर्टमध्ये कारवाई केल्या जाते. कोर्टामध्ये तुम्ही गेले तर तुमचे वेलकमच होईल. वकिलांच्या माध्यमातून तुम्ही कंप्लेंट दाखल करा. त्यानंतर ज्या व्यक्तीने अपराध केलेला असेल, तो जर ऑन ड्युटीवर असेल, म्हणजे ड्युटी करत असताना त्याने अपराध केलेला असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये संबंधित गव्हर्नमेंटकडून, फॉर एक्झाम्पल त्याने क्राईम केलाय, तो एक पब्लिक सर्वंट आहे, तो ज्या सरकारकडून नियुक्त केलेला असेल, म्हणजे मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो की स्टेट गव्हर्नमेंट असो, तर संबंधित सरकार हे यापैकीच असेल ज्याने त्या व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे. तर मग या सरकारची परमिशन घ्यावी लागेल. या व्यक्तीच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता जर स्टेट गव्हर्नमेंटने त्याला नियुक्त केले असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन लागेल, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याची नियुक्ती केली असेल तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला परमिशन लागेल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता. म्हणजे आधी तुम्ही कंप्लेंट दाखल करून घ्यायची आहे. ती तुमची कंप्लेंट दाखल झाल्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट संबंधित सरकारला पाठवण्यात येईल. त्यानंतर तिथून परमिशन मिळेल आणि त्यानंतरच ती केस कोर्टामध्ये प्रोसीड होईल. त्याआधी ती केस सुरूच होऊ शकत नाही जोपर्यंत परमिशन मिळत नाही. परंतु हे इथे अगदी महत्त्वाचे आहे की ज्या व्यक्तीने एखादा अपराध केलेला असेल, मग तो कोणत्याही उच्च पदावर का असेल ना, ज्यावेळी त्याने तो क्राईम केला आणि तो जर त्यावेळी ऑन ड्युटीवर नव्हता, म्हणजे तो आपल्या कर्तव्यावरती नव्हता, या कंडिशनमध्ये जर त्याने तुमच्या विरुद्ध कोणता अपराध केलेला असेल, तर मग प्रोसेस तीच आहे, कोर्टमध्ये केस दाखल करण्याची. परंतु यावेळी मात्र परमिशनची आवश्यकता राहणार नाही. सेक्शन 197 CRPCचं त्याला प्रोटेक्शन मिळणार नाही. 197 CRPC काय आहे, तर कोणी ऑफिसर ऑन ड्युटीवर असताना त्याने क्राईम केलेला असेल तर संबंधित सरकारकडून त्याच्याकरिता परमिशन घेण्याचे प्रावधान आहे आणि त्यामुळे कोर्ट परमिशन घेण्यास बाउंड आहे. कोर्ट संबंधित सरकारकडून परमिशन घेतल्याशिवाय त्याच्या विरुद्ध कोर्ट प्रोसीड करू शकत नाही. परंतु तो जर व्यक्ती ऑफ ड्युटी असेल
म्हणजे तो ड्युटीवर नव्हता आणि त्याच्या हातून जर क्राईम झालेला असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला मग परमिशन घेण्याची आवश्यकता नाही. कोर्ट कोणत्याही सरकारकडून परमिशन घेणार नाही. कोर्ट सरळ त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई सुरू करेल अकॉर्डिंग टू हिज ऑफेन्स. मग यामध्ये कोर्ट समन्स काढू शकते किंवा मग बेलेबल वॉरंट काढू शकते. अरेस्ट वॉरंट सुद्धा इश्यू केला जाऊ शकतो अकॉर्डिंग टू हिज ऑफेन्स. आणि संबंधित अधिकाऱ्याला कोर्टामध्ये अरेस्ट करून हजर करण्याचा आदेश कोर्ट करू शकतं, म्हणजे अरेस्ट वॉरंट इश्यू करेल. तर अशा प्रकारे कोणत्याही उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीकरिता प्रोसेस हीच राहील. आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी कॉमेंटमध्ये एक प्रश्न टाकलेला होता की कोर्टाच्या तारखेच्या आदल्या दिवशी त्यांना समन्स मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ते कोर्टामध्ये हजर होऊ शकले नाही. तर अशा वेळी तुम्हाला याबद्दल कोर्टाला नॉलेज देणे आवश्यक आहे की तुम्हाला जे समन्स मिळतात ते उशिराने दिल्या जातात. अगदी एक दिवस आधी तुम्हाला समन्स दिल्या जातात. ही माहिती तुम्ही देणे आवश्यक आहे किंवा पुढे सुद्धा भविष्यामध्ये तुमच्यासोबत असं होऊ शकतं आणि कोर्ट प्रोसीड होऊ शकते. पुढे तुमच्या विरुद्ध एखादा ऍडव्हर्स ऑर्डर होऊ शकतो. जर नव्याने केस दाखल झाली असेल तर त्यामध्ये एक्सपार्टी ऑर्डर तुमच्या विरुद्ध होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वकिला थ्रू सुद्धा ही माहिती कोर्टाला सांगू शकता. परंतु तुम्ही तारखेबद्दल अलर्ट असणे आवश्यक आहे. केस तुमची असते, तुमच्या विरुद्ध असो की तुम्ही दाखल केलेली असो, तुम्ही याबद्दल तारखेबद्दल अलर्ट असणे आवश्यक आहे. आणि याकरिता गुगल प्ले स्टोअर मधून तुम्ही ई कोर्ट नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या आणि हे एखाद्या वकिलाकडून समजून घ्या हे ऑपरेट कसं करायचं ते. मग तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. समन्स येवो की न येवो, कोर्टाने जेव्हा त्यावरती तारीख अपडेट केली जाईल लगेच ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी माहिती पडेल. तुम्ही तुमच्या केसचा CNR नंबर किंवा केस नंबर टाकला तर त्याबद्दल तुमच्या केसमध्ये काय अपडेट आहेत ते त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये दिले जाते. तेव्हा तुम्ही सर्वांनी ज्यांच्या केसेस कोर्टामध्ये सुरू आहेत, मग ती क्रिमिनल केस असो की सिव्हिल असो, तुम्ही अलर्ट असणं आवश्यक आहे. ई कोर्ट हे ॲप प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरती अपलोड करून घ्या आणि ते ऑपरेट कसे करायचं ते एखाद्या वकिलाकडून समजून घ्या, म्हणजे कोणत्याही तारखेची अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.